हॅलो 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 नमस्कार सगळ्यांना. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर मी मयूर भोयर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, MBA CET ची नोटिफिकेशन ऑलरेडी निघालेली होती. एक्झाम डेट सुद्धा अनाउन्स झालेल्या आहेत. डेट्स आपल्याकडे आलेल्या आहेत 9 मार्च आणि 10 मार्च. आणि आता राहिलेले आहेत, जर मी कुठे ना कुठे एक जर काउंटिंग करतो म्हटलं तर जवळपास राहिलेले आहे आपल्याकडे 45 डेज. आणि हे 45 डेज हार्ड चॅलेंज कुठे ना कुठे तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे MBA CET क्रॅक करायची आहे, पर्सेंटाइल चांगला घ्यायचा आहे आणि चांगल्या कॉलेजला जाऊन आई वडिलांचं नाव रोशन करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, मेहनत कुठे ना कुठे कमी नाही पडलेली पाहिजे. आणि हे 45 डेजची जर तुम्ही स्ट्रॅटेजी एक ऑनेस्ट वे मध्ये फॉलो कराल तर तुम्हाला एक चांगला स्कोर मिळू शकतो, ही मी हमखास हमी देतो तुम्हाला. आता हा आपला क्रुशियल टाइम आहे. तुम्हाला जे काही तुम्ही रील्स बघता, कुठेतरी सोशल नेटवर्किंगवर वेळ घालवता, हे थोडंसं साईडना ठेवून हे 45 डेज माझ्यासाठी महत्वाचे आहे, माझी पुढची जर्नी डिसाईड करेल, हे असं लक्षात घेऊन या स्ट्रॅटेजीला फॉलो करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे MBA CET 45 डेज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी कशा प्रकारची आहे हे मी तुम्हाला सांगतो. एक प्रॉपर थरो इन्फॉर्मेशन याच्यामध्ये देतो आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर आपण सुरुवात करूया. एक आयडिया घेऊन घेऊया ज्या विद्यार्थी मित्रांना आणखी पण आयडिया नाही आहे की जो आपला मोड ऑफ टेस्ट आहे हे ऑनलाईन असते आणि जे MBA CET चा पेपर असतो हा 4 पार्ट्स मध्ये डिवाइड असतो. या 4 पार्ट्स मधला जो पहिला पार्ट आहे तो आहे लॉजिकल रिझनिंग. आणि लॉजिकल रिझनिंगला सगळ्यात जास्त वेटेज दिलं जातं. लॉजिकल रिझनिंगला सगळ्यात जास्त वेटेज जे आहे ते आहे 75 मार्क्सचं. आणि प्रत्येक क्वेश्चनला जो मार्क राहतो तो राहत असतो 1. त्यानंतर जे ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग आहे, आता ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग म्हणजे नक्की काय सर, तर ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते काउंटिंग फिगर्सचे क्वेश्चन्स, तुम्हाला मिळू शकते इमेज वॉटर इमेजचे क्वेश्चन्स, तुम्हाला मिळू शकते फोल्डिंग पेपरचे क्वेश्चन, तुम्हाला मिळू शकते स्टेटमेंट अझम्पशनचे क्वेश्चन्स. तर हे जे क्वेश्चन्स असतात इट कम्स अंडर ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग. आणि त्याला सुद्धा एक 25 नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि 25 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर तिसरं येतो आपलं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. याला सुद्धा 50 क्वेश्चन्स म्हणजे 50 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे. आणि शेवटी येतो आपलं इंग्लिश पार्ट, व्हर्बल एबिलिटी आणि RCचा पार्ट ज्याला आपण रिडिंग कम्प्रेन्शन म्हणतो, जे 50 मार्क्सच्या वेटेजसाठी येतो, ज्याला प्रत्येकी 1 मार्क दिला जातो प्रत्येक क्वेश्चनला. असं टोटल मिळून जर बघतो म्हटलं तर 200 क्वेश्चन्स 200 मार्क्स असा पॅटर्न बनतो. बहुधा बघण्यात आलेलं आहे की हे जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे हे कमी जास्त होतात. आणि माझे असं एक्सपेक्टेशन आहे, जो आपला MBA CETच्या प्रिव्हियस पेपरचा सिनारिओ आहे, की यावेळी व्हर्बल ॲबिलिटी आणि पॅसेज कम्प्रेन्शनला कदाचित 50 पेक्षा जास्त वेटेज होऊ शकते. एक 60-65 पर्यंत पण जाण्याची एक्सपेक्टेशन यावेळी आहे. तर आपल्याला हे 4ही सेक्शन्स प्रॉपरली करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पुढची एका स्क्रीनवर बघतो म्हटलं तर याला निगेटिव्ह मार्किंग कुठल्याही प्रकारची राहत नाही. निगेटिव्ह मार्किंग इथे कुठल्याही प्रकारचे नाही आहे. इथं नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर आहे. परंतु याच्यामधला एक ॲक्युरेसीचा सुद्धा पॉईंट येतो, जो तुमचं पर्सेंटाइल डिसाईड करत असतो. तर त्याच्यामुळे ॲक्युरेसी सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. असं नाही की सगळ्यांचेच आन्सर मी ए लिहिले तर 200 क्वेश्चनचे मी आन्सर ए लिहिले तर कुठेतरी एक 1/4 एक 25% अप्रोप्रिएटचा एक आपण जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर माझे 50 मार्क प्रॉपर होऊन जाईल. तर असं नाही, तुमचं अल्टिमेट जे एम आहे ते 200 पैकी 140 प्लस 150 प्लस असं असलं पाहिजे. तेव्हा कुठे एक चांगला MBA CETचा स्कोर आपण मानू शकतो आणि एक चांगला पर्सेंटाइल आपण एक्सपेक्ट करू शकतो. आपल्या अकॅडमीवर बहुधा जे विद्यार्थी आहेत ते 99-98 पर्सेंटाइल पर्यंत गेलेले आहेत. तर त्यांची सिन्सिअर स्टडीचा जो आढावा आहे, जो समराईज केलेला आहे, तोच मी इथे तुमच्या पुढे मांडणार आहे विद्यार्थ्यांना. तर बघा, इथे एक्झाम मोड जसं मी सांगितलं ऑनलाईन आहे. नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते 200 आहे. सगळे क्वेश्चन्स MCQ आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे. कुठलाही क्वेश्चन असा रिटर्न मध्ये तुम्हाला AC लिहा किंवा एक्सप्लेन करा नाहीये, MCQ आहे. सेक्शनल टाइम लिमिट, सगळ्यात चांगली गोष्ट आहे की सेक्शनल टाइम लिमिट नाही आहे. की माझेवाले जर 50 क्वेश्चन्स इंग्लिशचे आहे आणि मला 30च मिनिट दिले आहे आणि 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, 30 मिनिटातच सॉल्व्ह करा, नाहीतर पुढच्या याच्यात तुम्ही जाल, सेक्शन मध्ये जाल. असं नाही आहे. तुम्ही 200 क्वेश्चनला कुठेही इकडे तिकडे जाऊ शकता. तुमचा जो टोटल एक्झाम ड्युरेशन आहे तो आहे 150 मिनिट्स, म्हणजे 2.5 आवर्स, 2.5 तासाचा पेपर आहे. 150 मिनिटामध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. काही लेंदी राहील,
काही एक डिफिकल्ट लेवलची राहील आणि काही इझी लेवलची राहील. तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी खूप इम्पॉर्टंट ठरेल विद्यार्थ्यांना. प्रत्येकाला मार्किंग स्कीम जे आहे ते 1 मार्क आहे, जे आपण करेक्ट आन्सरसाठी ऑलरेडी बघितलं होतं. आता चला येऊया की आपला स्ट्रॅटेजी कसं असायला पाहिजे. जी एक्झामची स्ट्रॅटेजी आहे, जी प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी आहे ती कशी असायला पाहिजे. तर इथे तुम्ही जसं स्क्रीनवर बघू शकता की मी इथे डे 1 टू डे 15 आणि त्यानंतर डे 16 टू 25 आणि डे 26 टू 30 असं हे 30 डेजचं मी प्रिपरेशन एक चार्ट बनवलेला आहे. आपले आहे चॅलेंज 45 डेजचं. तर 45 डेज मधले विद्यार्थ्यांना जे 15 डेज पहिले आहेत, जे पहिले 15 दिवस आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जितकं जास्त होते तितकं जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे. जे तुमचे बेसिक्स आहे क्लिअर करायचे आहे, जे कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर करायचे आहे. ते कसे कॉन्सेप्ट क्लिअर करायचे मी तुम्हाला पुढे सांगतोच, पण पहिले 15 दिवस तुम्हाला जेवढा जास्त सिलेबस कव्हर करणं होते, जेवढा जास्त अभ्यास करणं होते, ते सगळं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर जसे 15 दिवस उलटले आणि 16 डे चालू झाला, म्हणजे लास्ट 30 डेज आपल्या जवळकडे राहते, तेव्हा लास्ट 30 डेज मधला आपला पहिला दिवस डे 1 पकडू. डे 1 टू डे 15 मला रोजचा डेली प्लॅनर बनवायचा आहे. डेली प्लॅनर मध्ये मला ठरवायचं आहे की कुठला मला 2 तास ऍप्टिट्यूडला द्यायचे आहे, मला 3 तास रिझनिंगला द्यायचे आहे, मला 1.5 तास इंग्लिशला द्यायचं आहे. असं तुमचं डेली प्लॅनर तुमचं क्लिअर असलं पाहिजे. हे तुमच्या हिशोबाचं डेली प्लॅनर राहील. त्यानंतर पहिले 15 दिवस 45 डेज मधले पहिले 15 दिवस जे आहे ते आपण जेवढं शिकायचं तेवढं शिकलो आहे, जेवढं सिलेबस कंप्लीट करायचा आपण केला. आता लास्ट 30 डेज मध्ये तुम्ही नवीन टॉपिकला छेडण्याचा प्रयत्न नाही करायचा. म्हणजे जर तुमच्याकडे एक प्रॉपर कोणीतरी मेंटॉर आहे, कोचिंग आहे तर ठीक आहे, परंतु सेल्फ मध्ये नवीन टॉपिक माझ्या हिशोबाने नका छेडू आणि फक्त जे मेजर टॉपिक्स आहेत त्याच्यावर फोकस करा आणि तुमची ॲक्युरेसी वाढवा प्रॅक्टिस करू. तर हे पहिले 15 दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे की तुमचा डेली प्लॅनर राहील. त्या डेली प्लॅनर मध्ये तुम्हाला जेवढे जास्त प्रॅक्टिस करता येईल, क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येईल ते बघत चला, ॲक्युरेसी वाढवत चला आणि नवीन टॉपिकला छेडू नका अनलेस तुमच्याकडे कोचिंग इन्स्टिट्यूट किंवा मेंटरची कुठे ना कुठे सपोर्ट नसेल तर. त्यानंतर जे डे 16 टू डे 25 आहे त्याच्यामध्ये तुमचे फ्लॅश कार्ड्स बनवणं चालू करा. फ्लॅश कार्ड्स म्हणजे काय, एक छोटे छोटे पॉइंट स्टिकी नोट्सवर लावायचे, ज्याच्यामध्ये तुम्ही पॉइंट्स लिहित जाल की मला हे लिहायचं आहे, मला हे करायचं आहे, मला अशा प्रकारे नोट्स बनवायचे आहे, मला आज वोकॅब वाचायचे आहे, 15 वोकॅब, 10 वन वर्ड सबस्टिट्यूशन, 2 PC म्हणजे पॅसेज कम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करणं. अशा प्रकारे तुम्हाला ते फ्लॅश कार्ड्स बनवायचे आहे. मॉक टेस्ट प्रिटी इम्पॉर्टंट. मॉक टेस्टने तुम्हाला माहित पडते पॅटर्न कसा आहे. मॉक टेस्टने तुम्हाला ॲक्युरेसी आणि इफिशियन्सी दोन्ही वाढवता येते. तर मॉक टेस्ट देणं महत्वाचं आहे, कारण मॉकचाच अर्थ होतो असतो प्रॅक्टिस करणं. तर ते मॉक तुम्हाला टेस्ट देत जायचे आहे. त्यानंतर जे प्रिव्हियस पेपर्स आहे, सॅम्पल सेट्स आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. आता हे सॉल्व्ह कसे करता येईल तर एक लक्षात घ्या, जसं आमच्या अकॅडमी बद्दल मी तुम्हाला सांगतो की मॉक टेस्ट जे आहे जेव्हा लास्ट 30 डेज राहतात तेव्हा आम्ही 10 मॉक टेस्ट प्युअर जे 200 मार्क्सच्या असतात, असं नाही की फक्त छोटे छोटे 50-100 मार्क्सचे दिले, 200 मार्क्सचे 2.5 अवर्सचे तुम्हाला 10 मॉक टेस्ट दिले जातात. आणि त्यानंतर जे लास्ट 5 इयर्स आहे, लास्ट 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जातात आपल्या इथे. म्हणजे लास्ट 30 डेज आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे 15 मॉक टेस्ट पूर्ण कंप्लीट सेट हा प्रॅक्टिस करून घेतला जाईल. म्हणजे पहिले तुम्हाला पेपर दिला जाईल, तुम्ही सॉल्व्ह करा आणि मग प्रत्येक टीचर जो त्याच्या रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टचा आहे तो त्याचं एक्सप्लेन करण्यासाठी इथे येईल आणि तो पेपर तुमच्याकडून तो एक्सप्लेन करून घेईल, सॉल्व्ह करून घेईल. तुम्हाला अटेम्प्ट किती झाले, किती करेक्ट आहे, किती चुकीचे आहे, हे सगळं तुम्हाला चेक करता येईल विद्यार्थ्यांना. त्यानंतर बघा लास्ट 5 डेज 26 टू 30 एक्झाम आलेली आहे. 30 दिवसानंतर एक्झाम आपली होणार आहे. तर लास्ट 5 डेज मध्ये काय करायचं आहे, मॅनेज डी डे टाइम. डी डे टाइम म्हणजे जो आपला मेन डे आहे, ज्या दिवशी एक्झाम आहे त्या दिवशीचा टाइम. प्रॉपर जे गोष्टी आहे त्या सगळ्या आपल्या रेडी राहायच्या आहे. नवीन काही वाचत बसायचं नाही आहे. जे वाचलं होतं, जे वाचायचं होतं ते झालेलं आहे. तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात, जे आधार कार्ड, पॅन, जे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे ID प्रूफ म्हणून, किंवा जे तुमची प्रिपरेशन करायची आहे सेंटरवर जायसाठी, ती सगळी सेंटरवर जायची प्रिपरेशन करायची. त्यानंतर टेंशन नहीं लेने का, डोंट गेट स्ट्रेस. टेंशन नहीं लेने का, टेंशन देने का. तर स्ट्रेस नाही व्हायचं आहे. स्ट्रेस जर झालं तर जे आठवते ते पण चाललं जाते, विसरून जातो.
आणि गडबडीमध्ये टाइम जेव्हा कमी कमी होत जात असतो तर त्यावेळी एक्झाम मध्ये तुम्ही नाही का हडबडून जाता, अँझायटी क्रिएट होते. तर तसं आपल्याला करायचं नाही आहे. डोंट गेट स्ट्रेस आणि स्टे मोटिवेटेड विद्यार्थ्यांना तुम्हाला राहायचं आहे. आता एक मला म्हणावं असं वाटते की मोटिवेटेड राहण्यासाठी एक आपण शायरी मी ऐकली होती, ती तुमच्या पुढे इथे मी सांगू इच्छितो की जर तुमचं खरंच मोठी इच्छा असेल, जर तुम्हाला MBA CET क्रॅक करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर रातें भी अच्छी होंगी मंजर भी अच्छा होगा. आता मी रातें भी अच्छी होंगी म्हणजे तुम्हाला रिलॅक्स होईल, तुम्हाला झोप लागेल असं मला म्हणायचं आहे. तुमच्यामधली जे अँझायटी आहे, झोप नाही लागत आहे, प्रिपरेशन नाही झाली आहे, तर या गोष्टींसाठी मी रातें म्हणतो आहे. तर रातें भी अच्छी होगी मंजर भी अच्छा होगा, आगे बढ़ने की हिम्मत तो करो, आगे सब अच्छा होगा. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच धोरण घेऊन आपल्याला चालायचं आहे. MBA CET चा पेपर क्रॅक करायचा आहे. मेहनत कराल तर MBA CET चांगला पर्सेंटाइल तुम्हाला नक्कीच मिळेल. तर हे आपल्याला स्ट्रॅटेजी लास्ट 30 डेज मध्ये करायची आहे. आय होप तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल, एक क्लॅरिटी आली असेल. आता जो डेली प्लॅनर तुम्ही बनवत होते, जे कुठले टॉपिक्स होते प्लॅनरचे, ते काय असायला पाहिजे हे लक्षात घ्या. मी इथे लिहिलेलं आहे जसं तुम्ही डेलीला RC म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, कारण पॅसेज मोठे असतात आपल्याला कळत नाही. अजम्पशन, इन्फरन्स, कन्क्लुजन, टायटल ऑफ द पॅसेज, टोन ऑफ द पॅसेज, कीवर्ड फाइंडिंग, अँटोनिम, सिनोनिम, फिल इन द ब्लँक, क्लोज टेस्ट, पॅराजंबल. जसं ऍप्टिट्यूड मध्ये, डेटा इंटरप्रिटेशन मध्ये सगळं काही तुमचं वाला ऍप्टिट्यूड इन्क्लूड केला जाते, तसंच पॅसेज कॉम्प्रिहेन्शन मध्ये खूप मोठे मोठे पॅरा राहतात. बघूनच विद्यार्थी घाबरतात, वाचायला बघत नाही, स्किप करतात. तर हे नको व्हायला, कारण चॅलेंजेस एक्सेप्ट करण्याची आपली ताकद आहे, आपली हिंमत आहे. म्हणूनच आपण एक विद्यार्थी आहे, कारण आपण विद्यार्थी हा शिकत राहत असतो. तर शिकण्याची आपल्यामध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे. RCचे डेली 2 सेट सॉल्व्ह करायचे तुम्हाला. टाइम जो लागेल तो 20 मिनिट्स लागेल. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो म्हटलं तर मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की 5-6-7 मिनिट्स मोर दॅन इनफ आहे पॅसेज सॉल्व्ह करण्यासाठी, कारण नाहीतर तुम्ही पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकणार जर तुम्ही इथे वेळ घालवला तर. टाइम स्पेंड, क्वेश्चन वाचणं, रिडिंग करणं, हे जे 2 सेट्स आहे याला मॅक्सिमम तुमचे 20 मिनिटं दिवसातले द्यायचे आहे. त्यानंतर जो इंग्लिशचे ग्रामर आहे त्याचे 15 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, जे 10-15 मिनिटात होतात. जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूचा रूल बघतो म्हटलं तर 30 सेकंड 1 क्वेश्चन असं इंग्लिशचं राहत असते ग्रामरमध्ये. मग स्पॉट एरर असो, मग क्लोज टेस्ट असो, मग ऑड मॅन आउट असो, मग फिलर्स असो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 30 सेकंड मध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे. मी डेडिकेटेडली 15 मिनिटं देईन, 15 क्वेश्चन सॉल्व्ह करेन, असा माझा एक प्रॅक्टिसचा वे असला पाहिजे. त्यानंतर अनालिटिकल पझल्स जे आहेत त्याचे मी डेली 2 क्वेश्चन सॉल्व्ह करीन. 20 मिनिट्स मी टाइम देईल, जसा मी पॅसेजला दिलेला होता. त्यानंतर रिझनिंगचे जे मिसलेनियस क्वेश्चन्स असतात त्याला मी 10 to 15 क्वेश्चन डेली करीन. 15 ते 20 मिनिटं मी याला टाइम देईन. मग ते तुमचं ब्लड रिलेशन असो, डायरेक्शन डिस्टन्स असो, कोडिंग डिकोडिंग असो, अल्फाबेटिकल ऑर्डर असो, या सगळ्यांना मी जे आहे ते 10-15 क्वेश्चन सॉल्व्ह करून 15-20 मिनिटाचा टाइम देईन. त्यानंतर नॉन व्हर्बल जे रिझनिंग आहे त्याचे जे मी 10 क्वेश्चन सॉल्व्ह करेन, 10 मिनिट्स त्याला देईन. डेटा इंटरप्रिटेशन जे आहे त्याचे 2 सेट्स 20 मिनिट्स मी सॉल्व्ह करेन. आणि क्वांटिटेटिव्हचे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे जे ऍव्हरेज टाइम स्पीड डिस्टन्स, टाइम अँड वर्क, प्रोबॅबिलिटी, हे जे असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्सेस दिले जातात, क्वेश्चन्स दिले जातात, ट्रेंड्स झालं, तर या सगळे क्वेश्चन्स जे आहेत मी 15 क्वेश्चन डेली सॉल्व्ह करेन. 15-20 मिनिट्स मी देईन. जर मी एक काउंट करतो म्हटलं तर हे 20 आणि 15 35, 35 ने 20 55, त्यानंतर याला 20 देऊ आपण, ते होतात 75, 85, त्यानंतर हे झालेत 105 आणि 105 आणि 100, जवळपास 135 मिनिट. एक बघतो म्हटलं तर 2.5 तास मी प्रॅक्टिस करतो क्वेश्चनची. विद्यार्थी मित्रांनो, पहिले 15 दिवस आपण फक्त सिलेबस वाचला. 2.5 तास डेली जे आहे मी प्रॅक्टिस करतो आहे. जर तुम्ही एवढी प्रॅक्टिस 30 दिवस जर केली तर तुम्ही विचार करू शकता की तुम्ही किती जास्त नाही का स्ट्रॉंग बनून जाल या सेक्शन्स मध्ये. आणि मी सेक्शन्स पण अशा वेळेने इथे मांडतोय की ज्याच्यावरून मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन्स असतात. असं नाही की एखादा जो टॉपिक आहे त्याच्यावरून नाही का क्वेश्चन फारच कमी येतात आणि तो करून काही फायदाच नाहीये. तर तसे टॉपिक्स तुम्हाला नाही करायचे आहे. याच्यावरूनच क्वेश्चन जास्त येतात, तर याच्यावरच तुम्हाला भर द्यायची आहे, यालाच तुम्हाला वेळ द्यायचा आहे. सुरुवातीला इझियर टॉपिक्सनी सुरुवात करायचं. जे कुठले इझियर टॉपिक असतात, जे तुमचे टीचर्स आहेत त्यांचे गायडन्स घ्यायचं. सर मला आता सुरुवात करायची, मला इझियर टॉपिक्सनी स्टार्ट करा, म्हणजे तेवढं कव्हर केलं की माझं कॉन्फिडन्स वाढेल. तर स्टार्ट विथ द इझियर टॉपिक्स, फोकस ऑन की एरियाज.
कुठले कुठले मेन पॉइंट्स आहेत जे मला प्रिपेअर करावे लागेल त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. पूर्ण जे आहे ते पूर्ण करून काही फायदा नाही आहे. जे महत्वाचं आहे त्यालाच तुमची स्ट्रेंथ बनवा. नोट टेकिंग, नेहमी नोट्स बनवत चला. सरने काही शिकवलं, नोट्स बनवा. वोकॅबचे काही क्वेश्चन्स आले, काही वर्ड्स आलेले आहे, सरने सांगितले, नोट्स बनवा. नोट टेकिंग प्रोसेस असली पाहिजे. युपीएससी लेवलमध्ये जो 12th फेलचा आता जो झालेला आहे मूवी, त्याचा जो ऍक्च्युअल जो स्टोरी ज्याच्यावर बनलेली आहे, त्याने सांगितलं होतं दृष्टीच्या इंटरव्ह्यूमध्ये की रीम भरल्या पाहिजे. जे पेपरची रीम असते ना, एक 500 पानाची, ज्याच्या आपण झेरॉक्समध्ये वापरतो, रिम्स भरल्या पाहिजे. तुम्ही जेवढा जास्त रिम्स भराल तेवढं जास्त नाही का तुमची अंडरस्टँडिंग वाढत जाते. कारण तुम्ही लिहिता, तुम्हाला लक्षात येत जाते, तुम्हाला माहित पडते कुठलं नाही लिहायचं, कुठलं लिहायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला नाही का नोट टेकिंग करायची असते. मेंटर गायडन्स प्रिटी इम्पॉर्टंट. 30 डेज 45 डेज राहिलेले आहे. सेल्फ प्रिपरेशननी तेवढं होणार नाही जेवढं तुम्हाला मेंटर गायडन्सनी होईल. आणि मेंटर गायडन्सचं सगळ्यात शेवटी मी व्हिडिओच्या सांगणार आहे. तर त्याच्यामुळं ह्या व्हिडिओला पुढे पाहत राहा. स्पेशलाइज प्रॅक्टिस आणि मेंटर गायडन्स या 2 पॉइंटवर मी बोलेन. आणि तुमची स्पीड वाढवायची आहे. मॉक टेस्ट सॉल्व्ह करून तुमची स्पीड वाढवायची आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की आज विचारत असतो की आज किती वेळ लागला तुला पेपर सॉल्व्ह करायला. तो म्हणेल मला सर 30 मिनिट्स लागले. नाही, 20 मिनिटमध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे. तर आणखी जर मॉक टेस्ट देत गेलो आणि जर त्यांचा टाइम कमी होत गेला, ॲक्युरेसी वाढत गेली, तर ते तुम्हाला बाकी मुलांपेक्षा एक्सेल करते, चांगलं करते आणि तुमचं पर्सेंटाईल वाढवासाठी मदत करते विद्यार्थ्यांना. आता इथे जे महत्वाचं आहे हे मी तुम्हाला इथे सांगतोय की हे इथे 2 स्क्रीनशॉट दिलेले आहे. हा इथे सॅटरडे 20 जानेवारी 2024 म्हणून लिहिलेला आहे. आमची जे मेगाबिट एज्युकेशनचे जे आहे क्लासेस, याचा इथे मी टाइम टेबल मेन्शन केलेला आहे. तर तुम्ही इथं जसं बघू शकता की एक 20 जानेवारीचा, आजची जे तारीख आहे ही एक 22-23 जानेवारीला हा व्हिडिओ अपलोड होईल. तर 20 जानेवारीचा हा टाइम टेबल आहे. इथे बघा, 7:30 AM ऑफलाईन बॅच दडानगर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, 7:30 AM ऑनलाईन बॅच दाते कॉलेज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, 8:30 AM 9:30 AM रिडिंग कम्प्रेहेन्शन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, वर्बल इंग्लिश, त्यानंतर स्टॅटिक जीके, त्यानंतर स्पोकन क्लब, त्यानंतर इथे पण स्पोकन क्लब, वोकॅब बिल्डिंग बॅच आणि ऑनलाईन बॅच जे आहे लॉजिकल रिझनिंगची LR रीडिंग अँड वोकॅब. आता बघा, इथे जवळपास 12 ते 14 तासाचं क्लासेस होत आहे. कारण कुठे कुठे पॅरलली पण क्लासेस होत आहे. जर तुम्ही डेली याच्यातले 3 क्लास जरी करू शकले, कारण एक क्लास 2-2 तासाचा असतो, 1 तास ॲप्टी, 1 तास रिझनिंग, अशा प्रकारे 2 तास आपण पकडतो. जर तुम्ही याच्यातले 3 क्लास करू शकले, 6 घंटे देऊ शकले, तर जे मी फर्स्ट 15 डेज किंवा फर्स्ट 30 डेजची तुमची जे स्ट्रॅटेजी असेल ते बराचसा सिलेबस कव्हर करून देते. कारण दिवसातला 1 तास 2 तास शिकणं आणि दिवसात 6 तास शिकणं, तर तुम्ही 3 टाइम एक्सेल करता. तुम्हाला लक्षात येते का की जर मी 45 डेज मध्ये 6 तास पर डे शिकत असेल, तर मी 1.5 महिन्यामध्ये माझावाला 4.5 महिन्याचा जो कोर्स शिकवला जातो तो कव्हर करतोय. तर तुम्हाला स्ट्रॅटेजी अशी बनवावी लागणार आहे की मी जर 6 महिने पहिले नाही देऊ शकलो, तर मला 1.5 महिन्यामध्ये त्या 4.5, 5, 6 महिन्याचं कव्हर करायचं आहे. कारण हे तर मी बोललो फक्त 6 आवर डेली तुम्हाला सिलेबस कव्हर करण्यासाठीची गोष्ट. आता याच्या पुढे बघा, हा जो टाइम टेबल आहे हा डेलीचा अपलोड केला जातो. सिन्सिअरली या टाइम टेबल नुसार तुमचा जो टॉपिक महत्वाचा आहे, जो तुम्हाला शिकायचा आहे, तो तुमच्या रेग्युलर बॅच व्यतिरिक्त पण दुसऱ्या क्लासमध्ये जाऊन बसू शकता. अशी लिबर्टी, अशी फॅसिलिटी प्रॉपरली कुठेही मिळत नाही विद्यार्थ्यांना. आणि स्पोकन इंग्लिशचा जो क्लास मी इथे म्हटला, तो MBA CET असो की कुठलाही माझा विद्यार्थी असो मेगाबिट एज्युकेशनचा, त्यांच्यासाठी कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. 2 मंथचा आमचा कोर्स आहे. आता जो माझा अर्लियर कोर्स आहे तो 1 मंथ जवळपास कम्प्लीट झालेला आहे. डेली 1 आवर घेत असतो, पण तो आम्ही एक्सक्लुझिव्ह कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. विद्यार्थ्यांना जेवढं जास्त आम्हाला नॉलेज देता येते तो देण्याचा प्रयत्न आहे. फक्त एक कमर्शियल ऍस्पेक्ट म्हणून ठेवत नाही चाललेलो आहे. बघा विद्यार्थ्यांनो, स्प्लिट युअर स्टडी. तुमचा जो डेलीचा टाइम आहे तो लॉजिकल रिझनिंग, ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश याच्यामध्ये डिवाइड झाला पाहिजे. असं नाही की आज मी इंग्लिश केलं, अरे झालं आता माझं इंग्लिश झालं, मी थकलो, आता मी उद्याला ऍप्टिट्यूडला हात लावेल. नाही, डेलीला तुम्हाला 4ला हात लावायचा आहे, 4चं थोडं थोडं करायचं आहे. आणि या 4चं तुमचं जे स्टडी आहे, प्लॅन आहे, तो स्टडी प्लॅन तुमचा बनवणं महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेट असाइड टाइम फॉर रिव्हिजन. टाइम जे आहे तो रिव्हिजन साठी पण ठेवणं महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनो. कारण जर
आता आमचे सूरज सर आहे, आमचे सूरज सर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड घेतात, लॉजिकल रिझनिंग घेतात, तर ते तुम्हाला म्हणतील की नाही का 30 पर्यंत टेबल्स पाठ करा, तुमचे स्क्वेअर्स 50 पर्यंत झाले पाहिजे, ते तुम्हाला 100 पर्यंत जे स्क्वेअर काढण्याचे टेक्निक सांगेल, ते मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन ज्याच्यामध्ये तुमचा टाइम जातो, रिमाइंडर थेरम, तर हे क्यूब्स झाले, तर याच्यात तुमचा जो टाइम जातो तो स्पीडअप प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला म्हणून चला आता पाठ करा. तर त्याची रिव्हिजन करणं महत्वाचं आहे, कारण ते तुम्हाला स्पीड प्रोसेस करायला हेल्प करते, ॲक्युरेसी, प्रिसिजन वाढवायला मदत करत असते. तर त्याच्यामुळं तुमचं डेली शेड्यूल सेपरेट 1 तास, अर्धा तास, 20 मिनिट, 15 मिनिट रिव्हिजनला वेळ नसते लागत, तर तो सेट असाइड करायचा आहे रिव्हिजनसाठीचा टाइम. नेक्स्ट बघा, अटेम्प्ट MH MB CET मॉक टेस्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या क्लासेसमध्ये 10 मॉक टेस्ट लास्ट 30 डेजमध्ये आणि 5 इयर्स प्रिव्हियस पेपर हे सगळं सॉल्व्ह करून घेतलं जाईल लास्ट 30 डेजमध्ये. तर तसंच सिन्सिअरली तुम्हाला सुद्धा अटेम्प्ट करायचे आहे, सॉल्व्ह करायचे आहे क्वेश्चन्स, कारण त्याच्यामुळेच तुम्हाला हेल्प होईल एक पेपरचा फॉर्मॅट अंडरस्टँड करायला. कारण सडन क्वेश्चन येणं आणि क्वेश्चनची आयडिया असणं याच्यात फरक आहे. सडन क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत, आयडिया जर असेल तर कॉन्फिडन्स व्यवस्थित राहतो, सॉल्व्ह करण्याला आपण एक पेशन्सनी, रिलॅक्स वेनी सॉल्व्ह करू शकतो. आणि स्टे मोटिवेटेड, नेव्हर गिव्ह अप, बिकॉज ग्रेट थिंग्स ऑलवेज टेक अ टाइम. तर गिव्ह अप नाही करायचं आहे जीवनामध्ये, कधीच गिव्ह अप करायचं नाही. MBA CETचा पेपर असो, कुठली एक्झाम पुढे द्यायची असेल तुम्हाला गव्हर्नमेंटची, किंवा लाईफचा कुठले हडल असो, ऑब्स्ट्रक्शन असो, नेव्हर गिव्ह अप हा ॲटिट्यूड तुमच्यात असला पाहिजे. सो ऑलवेज स्टे मोटिवेटेड. आणि मोटिवेटेड तर राहायचंच आहे, कारण मोटिवेटेड हे अशा चिंगारीसारखं आहे. ओके, ती चिंगारी मोटिवेट केलं की अशी आग पकडते, नंतर परत विझत जाते, परत मोटिवेट केलं की आग पकडते, मग विझत जाते, परत केलं की आग पकडते, विझत जाते. पण डिसिप्लिन जो आहे, जो मी तुम्हाला स्टडी प्लॅन सांगितला, जे तुम्हाला मी टायमिंग सांगितलं, जो शेड्यूल सांगितला, जे स्ट्रॅटेजी सांगितली, ही जर स्ट्रॅटेजी फॉलो कराल, म्हणजे डिसिप्लिन जर ठेवाल, तर ते जे चिंगारी असते ना, ती आग असते ना, ते कन्सिस्टंट असते. मोटिवेशनची त्याला गरज नसते, कारण तो डिसिप्लिन मध्ये मोडला जातो. तर विद्यार्थ्यांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तर त्याच्यामुळे कीप ऑन प्रॅक्टिसिंग, प्रॅक्टिस कराल तरच तुमची प्रिपरेशन चांगली होत जाईल. आणि हा आमचा एक स्पेशल 45 डेजचा क्रॅश कोर्स आम्ही चालू केलेला आहे MBA CET साठी, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहे. न्यू बॅच 23 जानेवारी. आजपासूनच जे दिलेले कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुमची माहिती घ्या, कसा कोर्स राहील सर, कसं प्रिपेअर कराल, कसं काय कराल, सगळे तुम्हाला जे माहिती पाहिजे, सगळे आमची जी टीम आहे असिस्ट करेल. तर आजपासून या दिलेले जे नंबर्स आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे डिटेल्स आहे त्याला कॉन्टॅक्ट करा. 45 डेज नॉन स्टॉप बॅच राहील, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट, पोर्टल, प्रॅक्टिस दिली जाईल. फ्री 2 मंथ स्पोकन इंग्लिश बॅच तुमची राहील. एक्झाम नंतरही तुमचे इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स चालू राहणार आहे. फ्री मंथ अँड प्रिव्हियस पेपर जे आहे, फ्री मॉक टेस्ट अँड प्रिव्हियस इयर पेपर जे आहे ते सुद्धा तुम्हाला दिलेले जातील. आणि हा जो ऍड्रेस आहे आमच्या ब्रांच 1 आणि ब्रांच 2 इथे दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल 45 डेजचा जो कोर्स आहे MBA CETचा, MBA CET क्रॅक करायची आहे, चांगलं कॉलेज MBAचं घ्यायचं आहे, हेच माझा उद्देश राहील. आणि आशा करतो की हे व्हिडिओ तुम्हाला लक्षात आलेली असेल. तुमची स्ट्रॅटेजी बनवण्यामध्ये कुठे ना कुठे ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि तुम्ही आताच प्रिपरेशन चालू कराल. तर एवढं बोलून MBA CETच्या जे एक्झाम आहे त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थँक्यू म्हणून हा व्हिडिओ समाप्त करतो. थँक्यू सो मच.